आणि आता बातमी एका राजकीय भेटीची। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांची भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। मध्यरात्रीच्या सुमारास जयंत पाटील यांनी बावनकुळेंची भेट घेतली। यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित होते। दरम्यान आमच्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसून महसूल विभागासंदर्भातल्या प्रश्नांवरती निवेदन देण्यासाठी भेटल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे। पण महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या राजकीय पक्षांचे प्रदेशाध्यक्ष भेटतात तेव्हा राजकीय बातचीत होत नाही, यावरून विविध चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत। त्यांच्या घरी आल्यावर मग मी त्यांच्या घरी गेलो। 25 मिनिटं भेट चालली। ह्याच्यात काही राजकीय चर्चा नाही। बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळातली 4-5 जण होती। संध्याकाळी 7:50 त्यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली। महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत। ही सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं। मला आमदारकी लढवायची नव्हती, मी खासदारकीसाठी उत्सुक होतो। मला राज्यसभेचा शब्द देण्यात आलेला होता, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी केलेला आहे। लांजा तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। जरी आमदार असलो तरी तुम्हीच आमदार आहात, असं सामंत एका जाहीर कार्यक्रमात म्हणालेले। यावेळेला राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शेजारीच उपस्थित होते। मी जर आमदार असलो तरी तुम्हीच आमदार आहात, हे सामंतांचं विधान ऐकून ते मनमोकळे हसले। तुम्ही पक्षप्रवेश करा, तुम्ही तिकडनं आमदार व्हा। उदय रत्नागिरीतून आमदार होते, ते मला खासदार होते। मी भाऊ साळवींच्या घरी असेल, संजूच्या असेल, सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वहिनीला सुद्धा वेळोवेळी सांगितलं की बाबा राजन सगळं आमच्यासोबत होते, तुम्ही पण त्यांना साथ द्या, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी शिवसेना करेल। परंतु त्यावेळी राजन साळवी साहेब ऐकले नाही। नंतर ज्यावेळी लोकसभेची निवडणूक देखील झाली त्यावेळी सुद्धा मी साहेबांना विनंती केली की या मला खरोखरच आमदारकी लढवायची नव्हती, मला खासदारकी लढवायची होती, मला राज्यसभेचं देखील कमिटमेंट होती। त्याच्यामुळे साहेबांना सांगत होतो की तुम्ही लढवा, परंतु झालं ते जाऊ दे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। महाशिवरात्री निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळीचा शिवस्तुती नृत्याविष्कार कार्यक्रम त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेला आहे। या विरोधामध्ये माजी विश्वस्त ललिता शिंदे या आक्रमक झाल्यात। त्यांनी ग्रामीण पोलिसांना पत्र दिलेलं आहे। यापूर्वी सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, चुकीचा पायंडा पाडू नये अशी मागणी ललिता शिंदे यांनी केलेली आहे। मंदिरातील धार्मिक वातावरण बिघडू नये अशी आमची इच्छा असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आता माजी विश्वस्तांच्या विरोधानंतर प्राजक्ता माळींचा कार्यक्रम होणार का, अशी सध्या चर्चा आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे। ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजेत। सेलिब्रिटी आले म्हणजे हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे। अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा। येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे। महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम सबंध संपूर्णतः शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर आधारित असलेला नृत्याचा कार्यक्रम आहे। ज्यांना माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छिते, मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे। मी विशारद अलंकार केलेल्या नृत्यातून BA MA केलेला आहे। तर अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातले किंतु परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते। या बातमीनंतर महाराष्ट्राची खबर बातमीवर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।